सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावानं नाही. एकाचं ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका. दबावात नाही मग 50% आरक्षण कसं गेलं? 1994चा GR रद्द का करत नाही? काही जाती ओबीसीत कशा घातल्या? जरांगेंचा फडणवीसांना सवाल. एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणं योग्य नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणीवपूर्वक कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना उत्तर. मुख्यमंत्र्यांकडनं फक्त बावनकुळेंची पाठराखण नसून ही मराठ्यांना उघडपणे धमकी. फडणवीसांनी मराठ्यांबाबत अन्यायकारक बोलू नये, जरांगेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. शिंदेंची मुख्य नेता म्हणून नियुक्ती लोकशाही विरोधी. 2018चा घटना बदल असंवैधानिक तर शिंदेंची नियुक्ती संवैधानिक कशी? सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झालाय. कपिल सिब्बल यांच्याकडनं निवडणूक आयोगावर ताशेरे. निवडणूक आयोगाकडनं संविधान आणि घटनेचा भंग. कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या निकालाची पिसं काढली. संजय राऊतांचा निशाणा. ठाकरेंच्या वकिलाकडनं निवडणूक आयोगाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न. वकिलांकडनं त्याच मुद्द्यावरती युक्तिवाद. आम्हाला वेळ मिळेल तेव्हा बाजू मांडू. शिंदेंच्या सेनेच्या नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची सुनावणी अंतिम टप्प्यात. उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार. कपिल सिब्बल आणखी युक्तिवाद करणार. गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश मृत्यू प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी. आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. तर राज्यातील आश्रमगृहांचं मूल्यमापन होणार. सुविधा नसल्यास थेट कारवाई. मंत्री अशोक उईके यांचा इशारा. अहिल्यानगरमधील मनपा कर्मचारी धीरज परदेशींची हत्या. कपाळावरच्या भगव्या टिळ्यामुळे हत्या झाल्याचा आमदार संग्राम जगताप यांचा आरोप. हत्या करणाऱ्यांना फाशीच होणार. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जगताप आणि पडळकरांनी आंदोलन मागे घेतलं. मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्यात डिफेंडर कारची सर्वत्र चर्चा. महागडी आणि कुडाची सोशल मीडियात चर्चांना उधाण. तर गाडी कार्यकर्त्याची. जरांगेंचं वक्तव्य. हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. स्वातंत्र्य सेनानींना श्रद्धांजली अर्पण करूया. विकसित भारताचा संकल्प घेऊया. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडनं व्हिडिओ पोस्ट. फुकेत ते दिल्ली विमान टर्ब्युलन्स घटनेमध्ये धक्कादायक खुलासा. पायलटनं गांजाचं सेवन केल्याचं समोर. घटनेसंदर्भात आंतरराष्ट्रीय चौकशी सुरू. एअर इंडियाच्या सीईओकडनं MOCA आणि DGCAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट. अमेरिका आणि इराणमध्ये सामंजस्य करारासाठी अनुकूल परिस्थिती. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची माहिती. अमेरिका इराणमध्ये पुन्हा शांतता करार होण्याची शक्यता. अत्याचार प्रकरणी क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला 3 दिवसांची पोलीस कोठडी. लग्नाचा आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीवरती अत्याचार केल्याचा आरोप. बंगाल पोलिसांकडून अभिषेक पोरेलला अटक.